सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुरुवातीला खेळपट्टीचं उद्घाटन होईल, त्यानंतर यष्टींचं पूजन केलं जाईल. खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा आपण पाहत आहोत. सुसज्ज असं आयोजन, नियोजन आकर्षक स्पर्धेला लाभले. या स्पर्धेला प्रथम रोख रक्कम पाहिली 15,000 आकर्षक. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 1000 आकर्षक. तृतीय 5,000 क्रमांक आकर्षक. मॅचला टी शर्ट आहे. उद्घाटन सोहळा पाहत आहोत. म्हणून दिवसभरात जे गुण जी पाणी कार आहेत स्पर्धेला थोड्याच वेळ सुरुवात गेले 23 वर्ष ही स्पर्धा न थांब पाहत आलो. खरंच आपल्या गाठी आपल्या नावाचा आपण करत काम करा का कृती हे गणेश कला तरुण मित्र आपण बोहळा पाहत खेळपट्टी संधी आला कर सकाळ भरी श्री पप्पार आनंद पार सर्व दिग्मान्यवर आपण खेळपट्टी पाहत आहोत. दोन लाईन अप खेळपट्टीचं उद्घाटन संच उपस्थित हा सोहळा आता आहोत. वक्र महाकाय सूर्य कोटी प्रभ निर्विघ्न कार्य सर्वदा. महाराष्ट्राचं दैवत राज छत्रपती समुद्राचा एक स्पर्धा संघ आणि आपण जर 16 सण इथे सण झाले 16 संघ 4 पक्ष दिवा होता. त्यानंतर यष्टींजन सुद्धा करून मी विनंती करतोय. यष्टी पूजा सांगा. आपण राष्ट्रगीत करायचं आहे. राष्ट्रगीत आपण श्रद्धा कार्यक्रम घेऊन टॉस के जाग्यावरती खेळपट्टीवर आणि पहिला आपल्या भेटीत
यानंतर आपण तर सर्वांनी या प्रेमोज मित्रांनो माझे उपमुख्य स्वर्गीय अजित पवार से बाळासो बाबू पान शिंबवणे क्रिकेटर त्यांचेही निधन झाले आणि शिंबवण्यातील वर्षामध्ये 2020 आणि चालू 2026 आपल्या सर्वांना एक श्रद्धांजली त्यासाठी अर्पण आहोत. श्रद्धांजलीसाठी शांत राहा एक मिनिटासाठी. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी महाराज नमस्कार. ला होणारा सामना या पहिल्या मान्य श्री कृष्णापर या पहिल्या टॉस करावा यांना विनंती. पुढील सुरुवात करूया. श्री त्यांच्या शुभास केला जाईल. दोन्ही टॉस नंतर दोन्ही आमचा मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्सला जे काय नावांची भेटते आपले एक मित्र आमचे लाईव्ह मी स्वतः सर्वांना बरोबर तुम्हाला केला जात बाजूला दोन बलंगांमध्ये मॅच भेटेल. केसीएस गेलवर वर्सेस रासट क्लब सामना केसीएस वर्सेस रासट क्रिकेट महोत्सव पलाटे संजय केलेला आहे. प्लेयर आहेत रासायनिक क्रिकेट क्लब शेंबवण्याचे त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो. कारण कर्णधार भीमरावजी पवार साहेब, गणेश दत्ताराम पानकर,
सीएस स्पोर्ट गेलवडे मी आपणास विनंती करतोय मित्रांनो, चला आपण लाईनअप मध्ये कॅप्टन चला लवकर. महत्व असावं लागतं, कारण आपण एवढ्या लांबून वरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलोय. आयोजकांची मेहनत आहे आणि आपला 12th मॅन पाठवा. 12th मॅन साऊंड हो बघा, आयोजकांकडून सूचना येत आहेत की 12th मॅन सुद्धा इथे बोलवा. चला बेटर दोन्ही बॅट्समन पाठवा. ओमकारने सुरुवात चांगली केली, म्हणजे मोसम सुरुवात चांगली. हॅलो, चांगला चेंडू बघा, पहिला चेंडू वाईट आला, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर गोलंदाज विश्वासने कमबॅक केलं. प्रत्येक चेंडू हा आपल्याच बाजूने असेल असं नाही ओमकार. हो 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 शॉर्ट मिडलला शतशक तैनात होता, त्याला होलकाने चेंडू निघून गेला ऑन साईडला. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न वेगाने आणि 2 धावा यशस्वी होत्यात.
2 धावा या धावफलकावरती ऍड केल्या जातील. पहिला चेंडू वाईट नंतर 4, 5, 2 आणि 7 धावा धावफलकावरती बिनबाद 7. चांगली सुरुवात. रासाई क्रिकेट क्लबची सुरुवात तर चांगली झाली. पुन्हा शॉट मिळवला क्षेत्ररक्षक तैनात तनहुलकर. चेंडूने सीमारेषा ओलांडली. येतोय चौकार. काय चुकी झाली मैदानामध्ये खेळाडू त्यांना आमच्या कमिटीकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. फटका तर सजवला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पहिला धक्का. पहिला हादरा बसलाय. ओमकार होऊन जाऊ द्या. एकमेकांची वाट पाहत. हॅलो राहुल आलाय नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती. फटका सजवलाय. लगामध्ये शतरक्षक चेंडूवरती येतोय. 1 धाव आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. बघा पहिला चेंडू वाईट आला. त्यानंतर चौकार. त्यानंतर 2 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 गडी बाद. धाव संख्या आहे 12. पहिली ओव्हर ही बरोबर 4 मिनिटांमध्ये झालेली आहे. थँक्यू. असं सर्वांनी जर सहकार्य केलं तर ही स्पर्धा प्रत्येक स्पर्धा मॅच ही 4 ओव्हरची होऊ शकते. गोलंदाजी वरती आपण पाहतोय. हॅलो गणेशला आपण पाहतोय. स्ट्राईकला राहुल आहे. नॉन स्ट्राईकला राजा अजूनही शांत आहे. परंतु ओमकारचा जर विचार केला त्याने चांगली स्टार्ट आपल्या संघाला करून दिली. 1 चौकार 2 चौकार आणि 2 धावा याच्या साह्याने चांगला स्टार्ट तर चांगली करून दिले ओमकारने. परंतु आता राहुल आणि राजा ही जोडीला पाहतोय आपण. गोलंदाजी मारुती. गणेशचा पहिला चेंडू अतिक वेगाने. चेंडू काही समजलं नाही. बॅट आणि बॉललाही संपर्क नाही. डॉट चेंडू आलाय. हॅलो 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 डॉट चेंडू आलाय. पुन्हा समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण तर झाले. दुसरीचा प्रयत्न केलाही जात नाही कारण समाधानी असावं लागतं. अति घाई संकटात नेत असते कधी कधी. हे राजा आणि राहुलला माहिती आहे. त्यामुळे चेंडूवरती 1च धाव. गणेशच्या गोलंदाजीचा विचार केला तर आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. पॉइंटला कट केलंय. पंच केलं चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने. बघा राजाचा जर आपण विचार केला तर त्याने पूर्ण चेंडूवरती नजर ठेवली होती. गॅप शोधला होता. परंतु क्षेत्ररक्षक लांबून होऊन त्या चेंडूवरती आला. गणेशची गोलंदाजीचा विचार केला तर आतापर्यंत त्याने 4 धावा खर्च केल्या. पहिल्या 2 चेंडूवरती 1-1. दुसऱ्या चेंडूवर 3ऱ्या चेंडूवरती 2 धावा राजाने घेतल्या. राजा वेगळा धाटणीचा फटका सजवण्याचा प्रयत्न करत होता. प्रयत्न अयशस्वी झाला. राजा डॉट चेंडू आला. कारण 4 ओव्हरची मॅच पाहिली मित्रांनो. 40चं टार्गेट किंवा 35-40च्या आसपास धावा बनाव्या लागतील. सकाळचं सत्र आहे. वातावरण दमट आहे. चांगला चेंडू. परंतु पंचाने 2 हात जमिनीला समांतर केल्यानंतर वाईट चेंडू येतोय. धावसंख्येत 1 ने नक्कीच भर पडेल.
गुणलेखक म्हणून आमचे मित्र आहेत अमोल पानकर, चांगलं गुणलेखक. पंचांकडे अपील करतायत. पंचाने आकाशाकडे बोट केलंय. धक्का दुसरा बसेल का? डीजे तुम्ही थांबायचंय. पंचांनी इशारा दिलाय. चला, पंचांचा इशारा हा फायनल असेल. धक्का क्रमांक दुसरा, गडी बाद, राजा डीजे. प्रसाद आलेत. प्रसाद आलेत. म्हणजे आपला शतरक्षक तैनात होतात. एकच धाव, एका धावावरती समाधान. धावसंख्येचा विचार केला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या त्या 12. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आलेत 5. म्हणजे पहिला गोलंदाज थोडा पॉवर प्लेची ओव्हर होती, त्यामुळे पॉवरप्रूफ समाचार घेतला होता. तो ओमकार होता. त्याने 2 चौकार ठोकले होते, परंतु तो जास्तीचा काळ काय मैदानात थांबला नाही. विशाल तिसरा गोलंदाज. 2 ओव्हर पहिला आपण तर वेळेवरती होत आहेत. गेलवडे संघाकडून विशालला पाहतोय आपण. तर बॅटिंगसाठी बॅटर आहे प्रसाद. नॉन स्ट्राईकला राहुल. वाईट, पहिला चेंडू वाईट आलाय. धावसंख्येत नक्कीच भर पडेल. पहिल्या 2 गोलंदाजांचा विचार केला, त्यानेही एक एक वाईट चेंडू टाकला होता. हा म्हणत असेल मी तरी का कमी करू, माझाही एक चेंडू वाईट जाऊ द्या, आणि ते काम तर केलंय. अडा बॅटने फटका तर सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. ते गेलवडे संघाकडून खरोखरच कौतुक करावं लागेल. ऑन साईडला असलेल्या क्षेत्ररक्षण, त्याच्या क्षेत्ररक्षणाचं जर पाहिलं मगाशी चुकी झाली होती, तो चौकार गेला होता, परंतु त्याला माहिती आहे सारख्या सारख्या चुका केल्या तर नक्कीच आपल्यावरती कारवाई केली जाईल. पण त्याने ते काम केलं नाही, त्याने चोख काम केलंय. समोरच्या क्षेत्राने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. जलद वेगाने क्षेत्ररक्षक आला होता, परंतु 2 धावांपासून तुम्ही रोखूही शकणार नाहीत. आणि 2 धावा यशस्वी. चांगली रन बिटवीन द विकेट मैदानावरती प्रसाद आणि राहुल याची. धावसंख्या 2 पुढे चालले. ह्या 2 धावसंख्येचा जर विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 21 धावा धावफलकावरती. वाईट चेंडू. धावसंख्येत भर, धावसंख्या वाईट नि वधारते म्हणजे 22. तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती असताना मित्रांनो 2 गडी तंबूच्या असलेल्या आहेत. म्हणजे सलामीवर जरी माघारी गेले असले तरी धावा येत आहेत. कारण जर धावा पाहिल्या तर आतापर्यंत 4 धावा ह्या वाईटच्या. पहिल्या 2 गोलंदाजांनी एक वाईट टाकला, ह्याने 2 टाकले. बॅटने फटका तसं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. वा भाई वा, काय झेल टिपला असेल. टाळ्या होऊन जाऊ द्या झेल साठी. आणि डीजे मास्तर तुम्ही तरी कशाला थांबताय, होऊन जाऊ दे. मधुर असं डीजे. होता, त्याने चांगलं कामकाज केलं. त्यानंतर मैदानामध्ये दाखल झालाय तो फलंदाज आहे सचिन. जर आतापर्यंत विचार केला तर तंबूच्या असलेला 3 गडी माघारी आहेत. 3 गडी बाद झालेत. लेफ्ट हँड बॅट्समन आहे, चांगलं कामकाज करावं लागेल.
इथे षटक फंबलिंग झालाय, परंतु एकच धाव, तू की मैं, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागलं. एक एक धावेने संघ पुढे सरसवतोय. चला नेक्स्ट मॅच साठी मी टॉस साठी विनंती करतोय. श्री मालाई देवी क्रिकेट संघ मालाईवाडा वर्सेस विठ्ठला देवी क्रिकेट संघ गिरगाव. दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल नेक्स्ट मॅच साठी. एक धाव पूर्ण, एकाच धावेवरती समाधान. पुन्हा लेफ्ट हँड बॅट्समन सचिनला आपण पाहतोय. धावसंख्येचा जर विचार केला तर 24 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या ओव्हरमध्ये. धावसंख्येचा विचार केला 3 गडी बाद 24. हो, काय झेल टिपला असेल. चौथा धक्का बसलाय. खरोखरच मी गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करेन. ह्या गोलंदाजाने 2 गडी माघारी पाठवले. भले 2 व्हाईट चेंडू टाकले असतील, परंतु 2 गडी मी माघारी पाठवू शकतो हे मैदानाने दाखवून दिले विशालने. डीजे मास्टर. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. सागर आलाय. बघा गोलंदाज शेवटचा आणि अंतिम गोलंदाज कोण असेल याच्याकडे लक्ष लागले सर्वांचं. तानाजी आलेत. तानाजी स्ट्राईकला सागरला पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 24. शेवटची ओव्हर, हाणामारीची ओव्हर आहे. धावा बनवाव्या लागतील. 30च्या आसपास धावसंख्या कमी आहे. इथे रनआउटची संधी होती परंतु नाही. 2 धावा यशस्वी. बॅटिंग करणाऱ्या टीमला हे माहिती आहे की धावा 35-40च्या आसपास पाहते, परंतु अजूनपर्यंत आपण 24 पर्यंत होतो 3 ओव्हरमध्ये. ह्या 2 26 झाल्या. म्हणजे इथून पुढे 5 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्या तर एक सन्मानपूर्वक धावसंख्या जमावी लागेल. ते काम रासाई क्रिकेट क्लब मोसम करतोय. गोलंदाजी मारवरती आपण जर पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम गोलंदाजाला प्राचारण केले. त्याचं नाव आहे तानाजी. स्ट्राईकला आहे प्रसाद आणि नॉन स्ट्राईकला सागर. पुढे मारण्याचा प्रयत्न होता. विकेट. मग जास्तीचा वेळ कुठलाही खेळाडू रासाईचा मैदानावरती थांबत नाहीये आणि समोरील गेलवडे संघ सुद्धा तेच काम करतोय की जास्त काळ कुठला खेळाडू मैदानावरती स्थिर करून द्यायचा नाहीये. चेंडूवरती नजर राहिली तो धावा बनवू शकतो. ही बाब त्यांनी हेरले आणि तेच काम चारही गोलंदाजाने आतापर्यंत मित्रांनो केलंय. कारण जर आपण पाहिलं तर पहिला ओमकार होता, त्याने 2 चौकार मारले, 10 धावा बनवल्या. त्यानंतर राजा आला, त्याने 2 धावा, राहुलने 4 धावा, त्यानंतर प्रसादने 5, सचिनने 1 अशा धावा बनवल्या. डॉट चेंडू आला. बघा शेवटचा गोलंदाज का मला शेवटची ओव्हर दिली हे दाखवून देतोय. कारण मीही जास्तीच्या धावा खर्च करणार नाही. पहिल्या गोलंदाजाने धावा केल्या होत्या 12, दुसऱ्या गोलंदाजाने 5, तिसऱ्या गोलंदाजाने 5 आणि तिसऱ्या गोलंदाजाचं मी नक्कीच कौतुक करेन. जिग्नेश आहेत. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेलची संधी होती. संधी साधी सोपी संधी सोडले. मला असं वाटत असेल तो रीलच्या शोधामध्ये होता की काय. ह्या चुका करणं आपल्या संघाला येणाऱ्या काळामध्ये घातक होऊ शकतं. 1 धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागलं. कारण फलंदाजालाही माहित होतं की हा साधा सोपा झेल आहे, परंतु आता आणि ही झेल सोडली. अरे बाबा बाबा काय करतोय तरी काय. शॉर्ट मिडनला असलेला शतशन मागे चांगली झेल पकडला होता. त्याने त्याचं कौतुक केलं होतं, परंतु कधी कधी जास्तीचं कौतुक पसनी पडत नाही आणि तसंच झालंय की काय ते क्षेत्ररक्षकाचं. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही कॅप्टन मी आपलं लक्ष वेधतोय. श्री मालाई देवी क्रिकेट संघ मालाईवाडा वर्सेस विठ्ठला देवी क्रिकेट संघ गिरगाव. चला या दोन्ही कॅप्टन. हो 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 सुरेख चेंडू. बॅट आणि बॉलची काही संपर्क नाही. डॉट चेंडू येतोय. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 5 गडी बाद केलेत.
धावसंख्येचा जर विचार केला तर आमचे गुणलेखक मित्र आम्हाला कळवतील 29 म्हणजे जिंकण्यासाठी बनवायचे त्या 30 धावा. विठ्ठला देवी क्रिकेट संघ गिरगाव वर्सेस श्री मालाई देवी क्रिकेट संघ मालाईवाडा. चला दोन्ही कॅप्टन या लगेच. आमचे साथी समालोचक तुषारजी शिंदे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतो आहोत. चला केसीएस स्पोर्ट गेलवडे चला लवकर मित्रांनो मैदानामध्ये. हॅलो रासाई क्रिकेट मोसम दोन्ही बॅटर पाठवा. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तर टॉस आपण संपन्न करतोय. श्री मालाई देवी क्रिकेट संघ मालाईवाडा आणि श्री विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ गिरगाव दोन्ही संघांचे संघनायक इथे उपस्थित आहेत. सन्मान्य श्रीमान अनिलजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. दुसऱ्या सामन्याचा श्री मालाई देवी क्रिकेट संघ मालाईवाडा छापा कॉल आहे आणि छापा ॲज इट इज झालाय. तर टॉस इथे जिंकलाय श्री मालाई देवी क्रिकेट संघ मालाईवाडा संघाने. श्री मालाई देवी क्रिकेट संघ मालाईवाडा संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय असणार आहे? फर्स्ट बॉलिंगचा निर्णय घ्या. तर फिल्डिंग करायचा निर्णय आपण काय घेतला त्या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये? बघूया अजून काय कसं काय मॅचेस झाले नाहीत. सेकंड मॅच आहे. बघूया जरा बॉलिंगसाठी जरा चांगलं आहे त्यामुळे टॉस जर जिंकला असता गिरगाव संघाने निर्णय काय असता? आम्ही पण बॉलिंगच घेतली असती. सकाळचं सत्र आहे, विकेट अजून नरमच आहे, तर आम्ही पण बॉलिंगच घेतली असती. आता बॅटिंग करायची किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे? 50+ आमचं टार्गेट असेल. त्याच्यानंतर जास्तीत जास्त होण्याचं किती होतील त्याचा प्रयत्न करणार. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टीने खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बोथ द टीम ऑल द बेस्ट. आणि आता आपण जातोय जिथे इथे टॉस संपन्न झालाय. टॉस जिंकलाय मालाईवाडा संघाने आणि प्रथम ते करतील क्षेत्ररक्षण. ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. आणि आता आपण जातोय विद्यमान सामन्याकडे जिथे 30 धाब्यांचे लक्ष असणार आहे. 30 इज द टार्गेट. धन्यवाद सर. टॉस जिंकलाय संघ मालाईवाडा. कॅप्टन आपलं लक्ष होतं जशी ही मॅच संपेल तसं आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणि विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ गिरगाव आपले दोन्ही बॅट्समन तयार झाले. जाऊया मैदानामध्ये जिथे धावा बनवायचे आहेत. त्या 30 धावा 4 ओव्हरमध्ये 30 धावा गोलंदाजी मारुती. गोलंदाज सज्ज झालाय. तो गोलंदाज आहे ओमकार. स्ट्राईकला बॅटर आहे सुभाष. नॉन स्ट्राईकला गणेश. 30 धावांचा पाठलाग करण्यासाठी पॉवर प्ले घेऊन स्वतः ओमकार. पहिला चेंडू शॉर्ट मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात होता. जोखीम घेतली होती, रिस्क घेतली होती सुरुवातीच्या चेंडूवरती. परंतु मित्रांनो अशा रिस्क घेणं कदाचित घातकी ठरू शकतं, कदाचित फायद्याचंही होऊ शकतं. फायद्याचं जर झालंय एक धाव श्री गणेशात झाला ह्या गेलवडे संघाकडून. तिचा पाठलाग कर्ज इथून पुढे 29 धावा बनवायच्या आहेत. स्ट्राईकला आता गणेशला पाहतोय आपण. गोलंदाजी मारुती ओमकार. फक्त दिशा दिली चेंडूला, फक्त दिशा दिली. सन्मान केला चेंडूचा. म्हणजे चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे गणेशने ते केलेलं आहे. 2 धावा धावपलकावरती. पॉवर प्लेची ओव्हर आहे. शांत संयमी दोन्ही खेळाडू गणेश आणि त्याच्या साथीला असलेला सुभाष. बॅटने पटकन सजवला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जात आहेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता. एकाच धावेवरती समाधान. मी सांगितलं होतं की ही दोन्ही खेळाडू आहेत ना त्यांचं एक मी नक्कीच कौतुक करेन सुभाष आणि गणेशचं की समाधानी आहेत. त्यांची देहबोली ही सांगते की आम्ही समाधानी आहोत. आम्हाला काही घाई करायची नाही आहे की आम्हालाही माहिती आहे की आम्ही दोघेही या रन्स बनवू शकतो. तो कॉन्फिडन्स त्यांनी दाखवला आहे सुरुवातीलाच. बघा पुन्हा सन्मान दिला. मी सांगितलं होतं ही धाव झाली असती पण ती धाव घेतली नाही आहे. परंतु अतिविश्वास सुद्धा कधी कधी अपयशी ठरतो. हे दोघांचंही लक्ष त्याकडे वेधेलच. धावसंख्येचा विचार केला तर
3 धावा, बिनबाद 3. पहिली ओव्हर प्रगतीपथावरती आहे. ओमकार आडव्याने फटका सजवला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्येत नक्कीच भर केली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 4 वरती पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्ग ओमकार. म्हणजे पॉवर प्लेची ओव्हर आता त्याने चांगली गोलंदाजी झाली ओमकार कडून. म्हणजे ही ओव्हर जर पाहिलं तर नक्कीच गेलवडे संघाच्या बाजूने राहिले. अतिशय वेगाने पंचाने निर्णय काय देतील याच्याकडे सर्वांचं लक्ष. अपील जोरदार आहे, अपील मध्ये विश्वास आहे, परंतु आत्मविश्वास असेल का? दोन्ही पंच चर्चा करतील, त्यानंतर निर्णय दिलाही जाईल, परंतु पंच अजूनही सांगतात नाही. नॉट आउट असेल. पंचांकडे अपील केलं होतं, परंतु एक जातीवंत पंच, नामांकित पंच आहेत. तुमच्या अशा अपीलला तेही दाद देणार नाहीयेत, कारण मैदानामध्ये सर्वाधिक या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर पंचांचं काम महत्वाचं असतं. आणि ते काम गोलंदाजी मार्कवरती आपण राजूला आमंत्रित केले. पहिल्या गोलंदाजांचा विचार केला तर चांगलं कामकाज केलंय. ज्याने धावा खर्च केले त्या फक्त 4. राजा आहे हा सलामी होता. बॅटिंग करत असताना त्याने फक्त 2च धावा बनवल्या होत्या. तोच राजाला आपण पाहतोय. जर आता आपण विचार केला 30 धावा बनवायचे, धावफलकावरती धावा आहेत त्या 4, म्हणजे 18 बॉल 26चं समीकरण. 18 चेंडू 26 धावा गेलवडे संघ बॅटिंग करत असताना बनवायचे आहेत. 18 बॉल 26, परंतु आता समाधानी राहतील का घाई करतील? चांगला चेंडू, परंतु पंच जमिनीला समांतर हात करतायत. वाईट चेंडू आलाय. वाईटची सुरुवात केली. मागील मॅच मध्ये सुद्धा प्रत्येक बॉलरने एक वाईट चेंडू टाकला होता, पण पहिल्या गोलंदाजाचं नक्कीच इथं कौतुक करावं लागेल ओमकारचं, बरं ना. पुन्हा वाईट, 2 वाईट. धावसंख्या येत आहेत आणि फलंदाजी करणाऱ्या टीमला सुद्धा हेच पाहिजे. टाळ्या होत आहेत. स्ट्राईकला आपण गणेश आहे, नॉन स्ट्राईकला सुभाष. हो 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 हो, चेंडूने आकाशाला उंची तर गाठले. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. धक्का क्रमांक पहिला बसलाय. गणेश बॅक टू द पॅव्हेलियन. विशाल आला. पंचांकडे पुन्हा अपील करतायत. काय आमचा विकेट किपर अपील करतोय, अगदी अगदी बेंबीच्या डेटा पासून ओरडला जातोय, परंतु पंचांपर्यंत त्याचा आवाजच जात नाही की काय असाही तो म्हणत असेल. प्रेशर करतोय पंचांना, प्रेशर करतोय खेळाडूवरती. विशाल आहे, सडपातळ बांध्याचा आहे, अगदी कमी उंचीचा असला तरी काम चांगलं करेल असे विश्वास दाखवतायत त्याचे साथीदार. चांगला चेंडू, 2 चेंडू डॉट आलेत मित्रांनो. कदाचित असं वाटलं होतं की गेलवडे संघ इथे ही मॅच एक बाजूने घेऊन जाईल, परंतु नाही, तसं नाही घडलं मैदानामध्ये. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा धावफलकावरती 30चा पाठलाग करत असताना 3 चेंडू डॉट आलेत. बघा प्रत्येक डॉट चेंडू मोसम टीमच्या बाजूने राहतोय. रासाई क्रिकेट क्लब मोसम खरोखरच राजाचं कौतुक करावं लागेल. बॅटिंग करत असताना त्याने मैदानावरती राज्य केलं नाहीये, परंतु गोलंदाजी करत असताना त्याने ह्या खेळपट्टीवरती राज्य करतोय, कारण 3 चेंडू त्याने सलगचे डॉट हाताळलेत. एक गडी सुद्धा माघारी आणि आता वाईट.
बघा मी वाईट चेंडू टाकेल, परंतु मी फलंदाजाला फटका मारून देणार नाही, हेच मनाशी राजाने खोनगाड बांधले. 3 चेंडू टाळल्यानंतर वाईट चेंडू आलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 7. 30चा पाठलाग करत असताना 7 धावा. संघ बॅकफूट वरती येतो. गेलवडे संघ, गेलवडी संघाचा बॅटर फक्त आणि फक्त काय करतोय माहिती आहे का मित्रांनो, बॉलला हवा कशी आपण घालवतो ना, तशी बॉलला हवा घालवली जाते. परंतु थंडीचं वातावरण आहे, बॉलला हवेची गरज नाही आहे. तर तुझ्या बॅटला बॉल लागला पाहिजे, परंतु ते काम तो करत नाही आहे. हाही चेंडू डॉट. म्हणजे काय केलं मी जाऊन मैदानामध्ये दाखवून देतोय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. आमचे गुणलेखक अमोलजी पानकर आम्हाला कळत आहे. धावसंख्या आहे 7 धावा, 1 विकेट. पहिला गोलंदाज याने अमोल ओमकार याने 4 धावा खर्च केल्या होत्या. दुसरा गोलंदाज राजा, सुरुवातीला त्याने वाईट चेंडू टाकले होते, परंतु जर विचार केला तर राजाच्या चेंडूवरती मला वाटते 3 धावा खर्च केले. 3ही चेंडू वाईट आहेत. म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली. जर हे वाईट चेंडू त्याने हाताळले नसते तर कदाचित ह्याही 3 धावा आणि निर्धाव ओव्हर या स्पर्धेमध्ये राहिली. बघा दोन्ही गोलंदाज पत्त्यावरती राहिलेत. मोसम संघ, रासाई क्रिकेट क्लब मोसम, पहिले 2 गोलंदाज आहेत ना ते मोसम संघाच्या बाजूने राहिलेत. 7च धावा खर्च केलेत. 30चा पाठलाग करा 7 म्हणजे 12 बॉल 23, 12 चेंडू 23. स्ट्राईकला गणेशला पाहतोय आपण, सॉरी सुभाषला पाठवतोय आपण. रैना वाईट चेंडू, 8 धावा. म्हणजे मला असंही वाटतंय मित्रा इथे की मोसम टीम जी आहे ती म्हणते आम्ही फटका काय देणार नाही, आम्ही जे काय धावा देऊ ना त्या वाईटच्या देऊ. तुम्हाला त्याच धावाने जिंकायचं असेल तर जिंका, नाही तर मग आम्हीच काय ते करतो. बघा पुन्हा पुन्हा वाईट वाईट वाईट. आणि ही वाईट दिशा मोसम संघाच्या वाईट वरती जाऊ नये मग झालं. कारण लगातार मागे राजाने 2 वाईट चेंडू टाकले, आता रैना आला त्याने 2 वाईट चेंडू टाकलेत. 1130 जर्सी परिधान करून सुभाषला आपण पाहतोय. फटक्यामध्ये जो आपण पाहिलं उंची आहे, लांबी कमी आणि धक्का क्रमांक 2 बसलाय. आता मात्र संपूर्ण संघ अडचणीमध्ये सापडलाय तो गेलवडे. खरंच मी नक्कीच मोसम संघाचं कौतुक करेल, कारण की जर आपण पाहिलं तर बॅटच्या साह्याने धावा येत नाहीयेत. ज्या धावा 8 आहेत धावफलकावरती त्यातल्या 9 धावा आहेत, त्यातल्या 4 धावा ह्या फक्त वाईटच्या आहेत. म्हणजे 5च धावा आतापर्यंत बॅटच्या साह्याने. पहिल्या ओव्हरमध्ये दाखवलेला संयम, पहिल्या ओव्हरमध्ये येणाऱ्या धावा रोखल्या, म्हणजे ज्यावेळी देव देत असतो त्यावेळी घ्यायचं नसतं अशी, आणि ज्यावेळी देत नसतो त्यावेळी त्याच्या पाठी लागायचं असतं, अशी परिस्थिती मैदानामध्ये झाली. ती गेलवडे टीमची फक्त दिशा दिली, पंच केलं पॉइंटला. 1च धाव, 1च धावेवरती समाधान. एकेरी दुहेरीने आता मित्र काम चालणार नाहीये. गेलवडे संघांना मोठे फटके मारावे लागतील, हात कोळावे लागतील, शांत बसून चालणारी नाही आहे. मोठे फटके आले पाहिजेत. एकाच दुसरा षटकार चौकार आला तर तुम्ही ह्या मॅचमध्ये कमबॅक करू शकता, परंतु मोसम संघ ते करत नाही. मी वाईट टाकेल. ओ हो इथे धावची आणि रन आउट. आत्महत्या करून घेतली स्वतःची. म्हणजे आधीच मी कर्जबाजारी त्यात उसनवारी अशी काहीतरी परिस्थिती. निलेशजी जाऊ द्या आपण डीजे मास्टर यांच्याकडे.
सर्व जगाला बुडवू शकतो, परंतु तेलाच्या थेंबाला बुडवू शकत नाही. तशीच परिस्थिती ते गेलवडे संघाची झाली. त्यांना असं वाटलं होतं की 4 ओव्हरमध्ये 30 धावा सहज आम्ही बनवू, पण त्या बनवल्या नाहीत. सागरासारखा आत्मविश्वास त्यांनी ठेवला होता, परंतु तेलाचा थेंब असलेला मौसम संघामध्ये इथे चांगली कामगिरी केली. शेवटचा आणि अंतिम गोलंदाज, त्याचं नाव आहे प्रसाद. बघा इथे हाही विकेट पहिला जातोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये बघूया पंच काय निर्णय देतील. काय चाललंय, ताळमेळ नाहीये, कॉर्डिनेशन नाहीये, कॉम्बिनेशन नाहीये, काहीच नाहीये. अशी परिस्थिती झाली. संपूर्ण संघ अडचणीमध्ये सापडलाय. इथून पुढे हा संघ कमबॅक करेल का, असा प्रश्न नक्कीच सर्वांना उद्भवला असेल. परंतु मोसम संघाचं मी नक्कीच कौतुक करेन. 5 चेंडूमध्ये 20 धावा बनवायचे. जर 18 चेंडूमध्ये त्याने धावा बनवल्यात त्या 10, मग 5 चेंडूमध्ये 18 बनतील का मित्र, हाही प्रश्न आहे. रनआउट ज्ञानेश्वरने सुद्धा म्हणजे प्रत्येक जण जातोय, म्हणजे इथं माहिती आहे की आता आपला पराभवाच्या दिशेने चाललोय. मग करायचं तरी काय, तरी आत्महत्या करणं. जेव्हा एखादाही वाईट चेंडू आलाय, एखादी व्यक्ती अपयशी ठरते, जेव्हा त्याचे सर्व धागे बंद होतात, त्याला माहिती आहे मी आता जीवनामध्ये काही करू शकत नाही, त्यावेळी ते आत्महत्या करतात. परंतु इथेच तसं ह्या टीमकडनं आपल्याला करताना पाठवते गेलवडे. ज्ञानेश्वरने सुद्धा प्रथमेश आलेत, तेही नॉन स्ट्राईकला आहेत. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, त्याने झेल सोडलाय. 1 धाव पूर्ण. आता धावासाठी धाव करून तिसरीसाठी प्रयत्न करणार का, आणि इथे फेकी झाले. तिसरी धाव सुद्धा पूर्ण झाले. चला चला, जास्तीचा वेळ जवळ येऊ नका. धावसंख्येचा विचार केला तर 13 धाव, बऱ्याच विश्रांतीनंतर ही धावसंख्या आले, ती म्हणजे धावून आले. 4 चेंडू 17 धावांची गरज. शेवटचे 4 बॉल 17, 3 मोठे फटके, 3 चेंडू तुम्हाला बाहेर. पण इथून अजूनपर्यंत एकही मोठा फटका आला नाही आहे. नाही चौकार आला गेलवडे टीमकडून, नाही षटकार. आता फक्त 3 बॉल 17. मॅचचं जर पारडं पाहिलं तर रासाई क्रिकेट क्लब मोसमच्या बाजूने एक एक पाऊल पुढे होत चाललंय. हा संघ नक्कीच विजयाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहत आहोत. परंतु ज्यावेळी 3 चेंडूंचा खेळ शिल्लक होईल, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटला, चेंडू खाली येतोय, झेल आणि झेल बाद. चला नेक्स्ट टीम तयार राहायचं. जशी ही मॅच संपेल तसं श्री मालाई देवी क्रिकेट संघ मालाईवाडा यांनी आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणि बॅटिंग करणार ती विठ्ठला देवी क्रिकेट संघ गिरगाव, आपले बॅट्समन तयार ठेवायचे आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये, नवीन बॅटरचं नाव गणेश आलेत, सागर गेलेत. फक्त मॅच मध्ये औपचारिकता बाकी राहिले. चारी बाजूला पाहिलं, कारण आमच्या 12th मॅनला सुद्धा आता त्याची अशी परिस्थिती झाली की खेळाडू कोण गेला याचं नाव सुद्धा आठवत नाहीये. तोही बिचारा टेन्शन मध्ये आला. जाऊया मैदानामध्ये. विजयाच्या दिशेने जर आपण पाहिलं तर मोसम संघ मार्गस्थ होताना, आणि इथे विजयी होतोय तो संघ आहे रासाई क्रिकेट क्लब मोसम. अभिनंदन अभिनंदन. आणि पराभूत झालेला संघ गेलवडे संघाच्या जर गोलंदाजीचा विचार केला, गोलंदाजाने त्यांचं काम मित्रा चांगलं केलं होतं, परंतु फलंदाजाने काही मैदानामध्ये जाऊन केलं नाही, त्यामुळे हा संघ इथं पराभूत. चला नवे बघा, आपण पाहिलं खरोखरच मी श्री मालाई देवी क्रिकेट संघ मालाईवाड्याचं नक्कीच कौतुक करेल. अशी जर शिस्त आपण सर्व संघांनी पाहिली तर नक्कीच प्रत्येक मॅच चांगल्या ओव्हरची होईल. मॅन ऑफ द मॅच